नमस्कार, MBP स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे हर्षदा आणि आपण पाहत आहात MBP स्टार न्यूज। चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार, MBP स्टार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बीड जिल्ह्यामधील सावरगाव या गावामध्ये आलेलो आहोत। इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे। माझ्यासोबत गावकरी आहेत व कार्यक्रमाची इथं जयंती उत्सव समितीचे आयोजक देखील आहेत। आपण त्यांच्याकडून कार्यक्रमाविषयी माहिती घेणार आहोत। आपलं स्वागत आहे। माझ्यासोबत अनिल तिवारी सर आहेत, ते कार्यक्रमामध्ये इथे आलेले आहेत। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये इथं साजरी करत आहोत। काय माहिती सांगा? संपूर्ण जिल्ह्यामध्ये नावाजण्यासारखं असं हे जे गाव आहे, जिथं की सर्व जाती धर्म पंथाची लोक या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी 135वी जयंती आहे आनंदाने, गुण्यागोविंदाने आणि हर्षोल्लासाने साजरा करत आहेत। त्यामध्ये या उत्सवामध्ये बाबासाहेबांच्या विचारांचा परिपाक हा संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये कर्तृत्वाने अभिमान आहे आणि त्या विचारालाच पुढे घेऊन जाणारे हे गाव आहे, ज्यामध्ये संविधानाची जी प्रत्येक कलम जी आहे त्याचं देखील वाचन करण्यात आलेलं आहे। इथं सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळे आहेत, ते देखील इथं कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित आहेत। आज आपण इथं सावरगाव मध्ये आलेला आहेत। मोठ्या उत्साहामध्ये 10 ते 12 वर्ष झाले जयंतीला। वेगवेगळ्या पद्धतीने अनेक उपक्रम इथं राबवण्यात येत आहेत। आपण वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहात, पण आज इथं आल्याच नंतर, जयंतीला आल्याच नंतर कसं वाटतं, काय माहिती सांगाल? इथं आल्यानंतरचा उत्साह हा वेगळा असतो, कारण इथं मी गेल्या 12 वर्षापासून या ठिकाणच्या कार्यक्रमाला नेहमी आवर्जून उपस्थित असतो आणि या ठिकाणची जी काही मंडळी आहे तर ही बाबासाहेबांवरती खास प्रेम करणारी मंडळी आहे आणि बाबासाहेबांचा विचार एक चळवळीच्या माध्यमातून या गावची सर्व मंडळी, सर्वजण, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करतात आणि या कार्यक्रमातून फक्त एक विचार न देतात, ते समतेचा विचार या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत असतात। इथं आल्याच्या नंतर अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन करत आहेत। त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने लोक उत्साह साजरा करत आहेत। आपण कार्यक्रमाचे आयोजक म्हणून इथं आहात, काय माहिती सांगाल? गेले 12 वर्षापासून आम्ही सावरगाव चकला, तालुका शिरूर, जिल्हा बीड येथे माननीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो। आमचा समाज तसा पाहिला तर थोडा आहे, खूप थोडा आहे, पण तरी देखील आम्हाला गावकऱ्यांची खूप चांगली साथ मिळते आणि कार्यक्रम हा गेले 12 वर्ष कंटिन्यू चांगला कार्यक्रम होतो। मान्यवर येतात आणि खूप आनंदात, उत्साहात आमच्या लेकी बाळी मुंबई पुण्यावरून येतात आणि खूप आनंदामध्ये हा उत्साह आम्ही साजरा करतो। या उत्साहाला आतापर्यंत कधीही गालबोट लागलेला नाही किंवा काही नाही। खूप प्रेमाने, एकोप्याने, गावकऱ्यांच्या साथीने आम्ही हा कार्यक्रम पूर्ण यशस्वीपणे पार पाडतो। माझ्यासोबत या गावचे सरपंच आहेत, शहादेव खेडकर। आपण या कार्यक्रमाला आल्याच नंतर पाहिलं की वेगवेगळ्या म्हणण्यापेक्षा सर्व समाजाचे जे घटक येत आहेत, ते सर्व समाजातील लोक इथं येऊन एकत्रित येऊन जयंती साजरी करत आहात। कसं वाटतं तुम्हाला, काय माहिती सांगा? आमच्याकडं जे आहे ते सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे लोक, हे सर्व गावकरी मंडळी आणि 12 वर्षापासून जे आम्ही साजरे करतो हे सगळे गावकरी मंडळी आणि इतर सगळी मंडळी ही आम्ही व्यवस्थित पार पाडतो आणि सगळे सहकार्य करतो। कशा पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली? ही जयंती आम्ही 12 वर्षापासून म्हणजे आम्ही दादाराव गायकवाड हे आमचे ग्रामपंचायत मध्ये मेंबर होते, तेव्हापासून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला
आंबेडकर जयंती ही चांगल्या पद्धतीने साजरी करायची, तेव्हापासून आम्ही सर्व गावकरी मंडळी टोटल सगळे येऊन आम्ही व्यवस्थित पार पाडतो. माझ्यासोबत इथं काही महिला देखील आहेत, त्या देखील इथं मोठ्या उत्साहामध्ये सहभागी होऊन जयंती साजरी करत आहात. आपण काय माहिती सांगाल, कसं वाटतं जयंती साजरी करताना? आणि वेगळ्या प्रकारचा आनंद लोक साजरा करत आहेत आणि लहान लहान मुलं देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथं आलेले आहेत. काय माहिती सांगाल? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुन्हा एकदा त्यांचं धन्य मानते. त्यांनी आम्हाला महिलाला जो अधिकार दिलाय की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कोणत्याही क्षेत्रामध्ये नोकरी, घरकाम, शेतीकाम, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी जो अधिकार दिलाय, सर्वप्रथम मी त्यांचे ते धन्य मानते. आणि आम्ही सगळे एकोप्याने एकत्र येऊन ही कार्यक्रम साजरा करतो. आज थोडीशी होती आमची मागं पुढं जयंतीला, पण जर जयंतीचा सुरुवात होती मागं पुढं, पण जशी जशी जयंती जवळ येईल तसं तसं आमची एकजूट होऊन आम्ही एकदम व्यवस्थित कार्यक्रम पार पाडतो. आणि आमच्या गावकऱ्यांचा पण आम्हाला भरपूर सपोर्ट आहे. एवढे बोलते मी. जयंतीला मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलं देखील सहभागी होत आहेत आणि त्याच्यानंतर लहान मुलं देखील आपला आनंद आहे जयंती साजरा करताना व्यक्त करत आहेत, नाचून, भीमगीत वगैरे ऐकून. कसं वाटतं तुम्हाला? आम्ही लहानपणापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय आहेत हे त्यांना दाखवून दिलेलं आहे, म्हणून त्यांच्या मनामध्ये एक अंतःकरणामध्ये बाबासाहेबांविषयी प्रेम आहे असं मला वाटतं. आज मोठ्या उत्साहामध्ये सावरगाव चकला येथे भीम जयंती साजरी होत आहे. काय माहिती सांगाल? माहिती म्हणजे आम्ही ह्या गावचेच आहोत, पण आम्ही मुंबईला राहतो. परंतु आम्हाला बाबासाहेबांबद्दल अगदी आम्ही छोटे असताना आमचे भाऊ मोठे मुंबईला असायचे. आम्हाला हे बाबासाहेबांच्या आमच्या रक्तामध्येच म्हणजे बिंबलेलं आहे की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं, आणि म्हणून आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल फार आनंद आहे, उत्सुक आहे. आणि आम्ही प्रत्येक वर्षी एक वर्ष पण जयंती न सोडता गावी येतो, जयंती आनंदाने साजरी करतो आणि परत जमत तर राहतो, नाही तर मुंबईला निघून जातो. पण ह्या जयंतीसाठी आम्ही कधीच चुकत नाही. दरवर्षी जयंती साजरी दरवर्षी 12 वर्ष झालं आम्ही जयंतीला येतो. माझे मिस्टर इथं हे होते, मेंबर होते, तेव्हा उभं राहिले होते सरपंच खेडकर. तेव्हापासून आम्ही एकही जयंती सोडलेली नाही. पूर्वी नव्हतो येत, पण आता हल्ली नाही, आणि मरेपर्यंत आम्ही हे करत राहणार. बाबासाहेबांच्या जीवनाविषयी काय माहिती सांगाल? बाबासाहेबांनी संघर्ष केला, खूप त्रास झाला त्यांना, आणि परत आमच्या लोकांना म्हणजे सर्वांसाठीच त्यांनी खूप कष्ट घेतलं. त्यांना खूप त्रास झालेला आहे, ते आम्ही डोळ्यांनी बघितलेला आहे. त्यांच्या सगळ्या व्यथा गाथा पुस्तकातून वाचन केलेलं आहे मी सर्व बाबासाहेबांचं. सगळ्या पुस्तकामध्ये एक पान पण सोडलेलं नाही, मी इतकं वाचन केलं बाबासाहेब. ते वाचताना अक्षरशः डोळ्यातनं अश्रू वाहतात. म्हणून आम्हाला फार त्यांचा आनंद आणि उत्साह आणि त्यांच्याबद्दल आम्हाला अंतःकरणातून प्रेम आहे. धन्यवाद.